नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं मनोज घरी आलेला असतो आणि म्हणूनच मालतीताई त्याची दृष्ट काढत असतात. मनोज त्यांना थांबवत म्हणू लागतो, कशाला दृष्ट काढतेस? मी काही मोठा पराक्रम करून आलो नाहीये, मी जेलमधून आलो आहे, सडत होतो तिथे. मालतीताई म्हणतात, असं का म्हणतोयस मनोज तू? अरे तू काही केलं नव्हतंच आणि आता तर तुझी निर्दोष सुटकाही झाली आहे. आपण केस जिंकलो आहोत. मनोज म्हणतो, अशा जिंकण्याला काही अर्थ नाही, माहीत आहे ना तुला? तर मालतीताई म्हणतात, अरे मला तुझी दृष्ट काढू दे, तुझ्या मागेची पीडा लागली आहे ती मागच्या मागे जाऊ दे. मनोज मात्र काहीच बोलत नाही. तर मालतीताई त्याची दृष्ट काढतात आणि औक्षण काढतात. मनोज आतमध्ये येताच धावतच सानू येते आणि मनोजला मिठी मारत म्हणू लागते, बाबा तुम्ही आलात? अहो मी तुमची किती वाट पाहत होती, मला खरंच तुमची खूप आठवण येत होती. मनोजही खूप खुश होतो आणि मनोज म्हणू लागतो, हो बाळा, मलाही तुझी खूप आठवण येत होती, पण काय करणार, मी तर जेलमध्ये. असं मनोज शांतच होतो. सानू म्हणू लागते, बाबा तुम्ही तिथे काय करत होता? तर मालतीताई आणि लीनावहिनी सानूचा हा प्रश्न ऐकून शांतच होतात आणि त्यानंतर लीनावहिनी म्हणू लागतात, अगं बाबांना खूप काम होतं ना, म्हणून ते येऊ शकले नाहीत आणि म्हणून त्यांना यायला वेळ झाला. तर सानू म्हणते, हो बाबा, पण तुम्ही गाडी घेऊन येणार होता ना, गाडी कुठे आहे? मनोज मात्र काहीच बोलत नाही. तर लीनावहिनी म्हणू लागतात, अगं सानू तू किती प्रश्न विचारतेस? तर सानू म्हणते, बाबा तुम्ही मला आता प्रॉमिस करा की तुम्ही मला सोडून कुठेच जाणार नाही. मनोज म्हणतो, हो बाळा, मी तुला प्रॉमिस करतो, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. सानू खुश होत तिथून निघून जाते आणि त्याच वेळी तिथे अण्णा आलेले असतात. मनोजला पाहून अण्णांचा आनंद काही गगनातच मावत नसतो. अण्णा म्हणू लागतात, मनोज बाळा तू आलास? अरे मी मंदिरात गेलो होतो, सप्तशृंगी मातेला साकडं घालायला गेलो होतो, पण तेव्हाच तुझ्या आईचा फोन आला की तुझी निर्दोष सुटका झाली, म्हणूनच मी येताना पेढे घेऊन आलो आहे, हा घे ना पेढा. मात्र मनोज पेढा न घेता तिथून निघून जातो. तर अण्णा विचारतात, मालती गं काय झालंय मनोजला? तर मालतीताई म्हणतात, अहो तुम्ही शांत व्हा, त्याला वेळ द्या, बोलेल तो आपल्याशी. तर अण्णा म्हणतात, हो त्याला वेळ तर द्यायलाच हवा, एवढ्या मोठ्या दिव्यातून तो आला आहे, त्याने खूप काही सहन केलं आहे, त्यामुळे त्याला वेळ तर द्यावाच लागणार. लीनावहिनी म्हणतात, आपली खात्री होती की यांनी काही केलं नाही, पण आनंदीला तसं वाटतच नव्हतं ना? तर अण्णा म्हणतात, काय बोलतेस गं लीना तू? मालतीताई या लीनावहिनीला म्हणू लागतात, लीना तू असं कसं बोलू शकतेस गं? आनंदीनेच पुरावा जमा केला, त्यासाठी तिला काय काय सहन करावं लागलं हे तू पाहिलंयस ना, तू कोर्टामध्ये होतीस ना, तो व्हिडिओ तू पाहिलास ना की शलाकाने आनंदीच्या डोक्यामध्ये काठी मारली आणि त्यानंतर आपली आनंदी बेशुद्ध पडली. हे एकदाच अण्णांना धक्का बसतो. अण्णा म्हणू लागतात, काय बोलतेस गं मालती तू? अगं आपल्या आनंदीला शलाकाने मारलं, मग आता आपली आनंदी कुठे आहे? मालतीताई म्हणतात, नाही आनंदी कुठे आहे नाही माहीत. मालतीताई खूप रडत असतात. अण्णा म्हणतात, नाही मी आत्ताच्या आता आनंदीला फोन करतो. असं म्हणत अण्णा आनंदीला फोन करतात आणि म्हणू लागतात, आनंदीचा तर फोन लागत नाही. मालतीताई म्हणतात, हो सार्थकरावांनी सुद्धा फोन केला होता, परंतु तिचा फोन लागत नाही आहे आणि सगळ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा सार्थकरावांनी चौकशी केली, परंतु आनंदी कुठेच नाही आहे. अण्णा म्हणतात, अगं मग आता आपण शांत कसं राहायचं आहे? शलाकाने तिला एवढं मारल्यानंतर आपण सर्व कशी काय गप्प बसू शकतो? मी आत्ताच्या आता आनंदीला शोधायला जातो. लीनावहिनी थांबवत म्हणू लागतात, अण्णा थांबा, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात आणि आनंदी गेली आहे ना, सापडेल आपल्याला, आणि आता जिथे गेली आहे तिथे आपल्याला जीवाला घोरच लावून गेली आहे ना. तर लीनावहिनीचं हे बोलणं ऐकून अण्णांना खूप वाईट वाटतं. तर मालतीताई अण्णांना रूममध्ये घेऊन जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सार्थक आनंदीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र आनंदीचा फोन काही लागत नसतो. सार्थक म्हणू लागतो, कुठे गेल्या असतील या? त्याचवेळी भिंगरीही सार्थकसाठी चहा घेऊन येते आणि म्हणू लागते, दादा चहा पिऊन घ्या. सार्थक म्हणतो, नाही मला चहा नको आहे, जोपर्यंत आनंदी भेटणार नाही तोपर्यंत माझ्या घशाखाली काही घास उतरणार नाही. तो भिंगरीला विचारतो, भिंगरी मी नसताना कोणी घरी आलं होतं का? तर भिंगरी म्हणते, नाही. सार्थक म्हणतो, ठीक आहे. सार्थक म्हणू लागतो की कुठे गेले असतील या, आणि एवढा मोठा पुरावा त्या कोणाजवळ असा देऊच शकत नाही, मला त्यांना शोधलंच पाहिजे, काहीतरी गडबड आहेच. असं म्हणत सार्थक हा आनंदीला शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो. तो मंदिराजवळ येतो आणि सर्वांना आनंदीचा फोटो दाखवत विचारू लागतो, दादा तुम्ही ह्यांना कुठे पाहिलं आहे का? तर ते म्हणतात, नाही आम्ही ह्यांना कुठेच पाहिलं नाही. सार्थक म्हणतो, काय झालं असेल नक्की आनंदीच्या बाबतीत? काहीतरी नक्कीच झालं आहे, मला माहीत आहे. घरीही आनंदी नाही आहेत, मी बेनारेंनाही विचारलं, शकुलाही विचारलं, पण त्या दोघांनाही माहीत नाही. पण आनंदी आता कुठे असेल? असं म्हणत सार्थक हा तिथे असलेल्या एका ताईंना विचारतो, ताई तुम्ही यांना पाहिलं का? तर त्या म्हणतात, नाही. तर थोड्याच वेळात सार्थकला आनंदीसारखेच ड्रेस घातलेली एक मुलगी दिसते, म्हणून सार्थक त्यांना आनंदी असा आवाज देतो आणि पाहतो तर त्या आनंदी नसतात. सार्थक त्यांची माफी मागत म्हणू लागतो, सॉरी माझी चूक झाली, मी माझ्या बायकोला शोधत होतो आणि त्यांचाही सेमच ड्रेस आहे. असं म्हणत सार्थक त्यांना फोटो दाखवतो आणि म्हणू लागतो, यांना तुम्ही इथे पाहिलं आहे का? तर ते म्हणतात, नाही आम्ही नाही पाहिलं. सार्थक मात्र खूप घाबरून गेलेला असतो, त्याला काय करावं हेच सुचत नसतं. त्याने सगळीकडे आनंदीला शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो
आनंदी कुठेच सापडत नाही म्हणून सार्थक हा आनंदीच्या घरी आलेला असतो. तर अण्णा विचारतात आनंदी कुठे आहे. सार्थक म्हणतो तेच विचारण्यासाठी मी आलो आहे. आनंदी कुठे आहेत कारण मला कुठेच सापडत नाही. त्या ज्या ज्या ठिकाणी जाऊ शकतात अशा सर्व ठिकाणी त्यांना मी पाहिलं आहे. शहरातील सर्व हॉस्पिटल पाहिली परंतु त्यांचा कुठेच पत्ता नाही. मालतीताई म्हणतात म्हणजे तुम्ही शलाकाताईंना विचारलं का कारण त्यांनी तिला डांबून ठेवलं होतं ना. सार्थक म्हणतो हो त्यांनी तर तिला स्टोर रूममध्ये ठेवलं होतं परंतु आनंदी स्टोर रूममध्ये पण नाही आहे. अण्णा म्हणतात सार्थकराव तुम्ही टेन्शन नका घेऊ आनंदी लवकरच सापडेल. अण्णा हे सार्थकला धीर देत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुधाताई रूममध्ये असतात तर वृंदा काकू शलाकाला घेऊन येतात आणि म्हणू लागतात चल आत्ताच्या आता पाया पड आणि काकूची माफी माग. अगं ते तुझे काका होते तुला पोरीप्रमाणे त्यांनी वागवलं होतं. आकांक्षा आणि तुझ्यामध्ये त्यांनी कधीच फरक केला नाही. उलट आकांक्षापेक्षा तुला त्यांनी जीव लावला होता प्रेम दिलं होतं परंतु तू काय केलंस त्यांच्या खुन्याला साथ दिलीस त्याला पाठीशी घातलंच नाही. आता मला हे चालणार नाही. तू आत्ताच्या आता काकूची माफी माग. तर शलाका ही सुधाताईंची माफी मागत असते. सुधाताई म्हणू लागतात बस करा आता वृंदा तुझी नाटकं. अगं माफी मागून हे परत येणार नाही आहेत आणि आता तुमची नाटकं मी सहन करणार नाही. तुझ्या जावयानेच माझ्या नवऱ्याला मारलं आहे मारलं नाही तर खून केला आहे आणि त्यांना साथ देणाऱ्यांना मी कोणालाही माफ करणार नाही आणि आता या तुमच्या नाटकांचा माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. वृंदा काकू सुधाताईंना म्हणू लागतात अगं हे नाटक नाही आहे. मलाही कोर्टातच समजलं या गोष्टीचा मलाही धक्का बसला. अक्षरशः माझ्या पायाखालची जमीन सरकली. खरं सांगते केदारराव गुन्हेगार आहेत हे मान्य करायला माझं मन तयारच नाही आहे. सुधाताई म्हणतात किती खोटं बोलतेस गं वृंदा किती खोटं. तुला खरंच माहीत नव्हतं का केदारराव गुन्हेगार आहेत हे. तर वृंदा काकू म्हणू लागतात हो माहीत नव्हतं. माझ्यावर विश्वास ठेव. अगं माझ्या मुलीने त्यांची साथ दिली हेही मला माहीत नव्हतं. सुधाताई म्हणतात तुझ्या मुलीने त्यांना लपवण्याचा आणि त्यांना साथ देण्याचा प्रयत्न केला आणि तूही त्याला साथ देत होतीस हे सगळं काही मला माहीत आहे. शलाका म्हणू लागते नाही आईला काहीच माहीत नव्हतं आणि मलाही नंतरच कळालं. केदार हे सगळं करणार हे माहीत असतं तर मी त्याला करूच दिलं नसतं. सुधाताई म्हणतात बस करा आता तुमची नाटकं. खरं तर तुम्हाला मी या घरामध्ये राहूही दिलं नसतं पण काय करणार ना आम्ही शब्द दिला आहे मग तो शब्द तर पाळावा लागणारच ना आणि म्हणूनच तुम्हाला मी या घरामध्ये राहायला दिला आहे. वृंदा काकू सुधाताईंना पाया पडत म्हणू लागतात उपकार झालेत सुधा तुझे. आयुष्यभर उपकार तुझे फेडू शकणार नाही एवढे उपकार झालेत. अगं तुला सांगते तुला मी वचन देते वेळ आली तर तुझी ही बहीण तुझ्यासाठी जीव द्यायलाही मागे बघणार नाही आणि मला कळतं आहे तुझ्या मनात आमच्याविषयी राग आहे. विश्वास बसणार नाही तुझा माझ्यावर पण तुझ्या मनात एक ना एक दिवस जागा मिळवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर शलाका म्हणू लागते काकू प्लीज आम्हाला माफ कर. अर्णवकडे बघून तरी आम्हाला माफ कर प्लीज आमच्यावरचा राग सोड. सुधाताई म्हणतात निघा इथून. शलाका म्हणू लागते अगं काकू प्लीज आम्हाला माफ कर. तर सुधाताई मोठ्यानेच म्हणतात निघा इथून. एकदा सांगितलेलं कळत नाही का. तर हे ऐकताच वृंदा काकूंना मात्र धक्काच बसतो आणि वृंदा काकू तिथून निघून जातात आणि त्यांच्या मागोमाग शलाकाही निघून जाते. सुधाताई फोटोजवळ पाहत म्हणू लागतात की आपलीच माणसं वैरी निघाली मी त्यांना ओळखूच शकले नाही. अगोदरच सावध झाली असती तर तुम्ही माझ्यासोबत असता असं म्हणत सुधाताई खूप रडू लागतात. त्यांना खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सार्थका अण्णांना म्हणू लागतो मी शकूच्याही घरी गेलो होतो परंतु तिथेही आनंदी नाही आहेत. तर तेवढ्यातच तिथे लीनावहिनी आलेल्या असतात आणि लीनावहिनी म्हणू लागतात सार्थक सर तुम्ही इथे. तर अण्णा म्हणतात हो त्यांना वाटलं की आनंदी इथे असेल आणि म्हणूनच ते इथे आले आहेत. तर लीनावहिनी म्हणू लागतात परंतु आनंदी तर इथे राहत नाही ना यांच्याचकडे राहते. तर मालतीताई म्हणतात लीना अगं तू काय बोलतेस हे. तर लीनावहिनी म्हणतात हो तसाही आता तिचा आणि आमचा काहीही संबंध नाही. अण्णा म्हणतात लीना. तर लीनावहिनी म्हणतात हो जिने स्वतःच्या भावाचा कसलाही विचार केला नाही त्यांची बाजूही समजून घेतली नाही स्वतःच्या भावाला कोर्टाच्या पिंजऱ्यात उभं केलं तिच्या नवऱ्याने इथे कशाला यायला हवं. त्यांच्या घरचा प्रश्न आहे त्यांचा ते सोडवतील नाही का. तर अण्णा म्हणतात लीना तू असं कसं बोलू शकतेस. अण्णांना सार्थक म्हणतो बाबा त्यांचा राग साहजिकच आहे परंतु वहिनी तुम्ही एक गोष्ट विसरता ज्या पुराव्याने मनोजदादा सुटलेस तो पुरावा आनंदीने स्वतःच्या जीवाशी खेळून कोर्टामध्ये दिला आहे आणि म्हणूनच आज मनोजदादा सुखरूपपणे घरी आले आहेत. परंतु आनंदीचं काय त्या कुठे असतील आणि त्यांना शोधण्यासाठी मी इथे आलो होतो परंतु तुम्हाला मी इथे आलेलं आवडलेलं नाही आहे हे मला माहिती आहे आणि त्यासाठीच मी आता इथे थांबत नाही आहे मी निघतो असं म्हणत सार्थक हा घरी जायला निघालेला असतो. तर अण्णा थांबवत म्हणू लागतात थांबा सार्थकराव तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे कारण हे घर ज्याप्रमाणे माझ्या मुलाचं आहे सुनेचं आहे मुलीचं आहे
आहे त्याप्रमाणे तुमचंही आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला कोणीही इथून अडवू शकत नाही. सार्थक म्हणतो, बाबा प्लीज, खरंच मला काही या गोष्टीचं वाटलं नाही. मला फक्त आता आनंदी महत्त्वाचे आहेत. आनंदी सापडणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. बाकी कोणत्याही गोष्टीचा मी विचार करत नाही. असं म्हणत सार्थका निघालेला असतो तर मालतीताई म्हणतात, थांबा सार्थकराव. सार्थक म्हणतो, आई. तर मालतीताई म्हणतात, हो थांबा तुम्ही. असं म्हणत त्या लीना वहिनीला म्हणू लागतात, लीना तू जे काही वागत आहेस ते ठीक नाही आहे. अगं तू जे वागत आहेस ते रागाच्या भरात वागत आहेस, मला माहिती आहे. मी तुझा राग समजू शकते, परंतु तू चुकीचं वागत आहेस. तर लीना वहिनी म्हणतात, माफ करा आई, परंतु मी कोणत्याही प्रकारची चुकीचं वागत नाही आहे. तर मालतीताई म्हणतात, सार्थकराव या घरचे जावई आहेत आणि आता तुला त्यांची माफी मागावीच लागेल. तर लीना वहिनी रागानेच म्हणतात, मी कोणाचीही माफी मागणार नाही. असं म्हणत त्या रागानेच निघून जातात. तर लीना वहिनीचं हे वागणं अण्णांना आणि मालतीताईंना आवडलेलं नसतं. त्यांना खूप वाईट वाटत असतं. तर सार्थका त्यांची समजूत घालत म्हणू लागतो, लीना वहिनी चिडल्यात कारण त्यांचा राग साहजिकच आहे, परंतु राग शांत झाल्यावर त्यांनाही कळेल. तर अण्णा म्हणतात, परंतु आपली आनंदी सापडेल ना? आनंदी कुठे असेल? सार्थक म्हणतो, तुम्ही काही काळजी करू नका, मी आनंदीला शोधून घरी घेऊन येईनच. असं म्हणत सार्थक तिथून निघून जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं शलाकाही रुंदा काकूंना म्हणू लागते, आई अगं काय करावं काहीच कळत नाही. केदार हा पोलिसांच्या ताब्यात आहे. काही करून आपल्याला केदारला बाहेर काढावंच लागणार. रुंदा काकू म्हणतात, मी तरी सध्या काही करू शकत नाही आणि तूही जरा शांत हो. मी वकिलांशी बोलली आहे, कारण ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी आता काहीच करू शकत नाही, कारण तिने पूर्णपणे ही केस लढण्यासाठी नकार दिला आहे. तर शलाका म्हणते, म्हणजे मग आयुष्यभर केदार जेलमध्येच राहणार आहे का? कोण सोडवणार त्याला? तर रुंदा काकू म्हणू लागतात, ते नंतर बघू, आता आपल्याला स्वतःचं बघायला हवं. अगं इथे राहायचेही वांदे झाले आहेत. तुम्ही जे काही केलात त्यामुळे किती प्रॉब्लेम झाला ते तूच बघ. अगं आता तुम्ही त्या आनंदीची विल्हेवाट लावायला हवी होती. जर आनंदीने तो कॅमेरा कोर्टामध्ये दिलाच नसता तर आज केदारराव घरी असले असते. तर शलाका म्हणते, म्हणजे अजून एक खून? रुंदा काकू म्हणतात, मग काय फरक पडला असता? किमान केदारराव अडकले तरी नसते ना यामध्ये. आणि तसंही आनंदी मेली असती तर सार्थक एकटा पडला असता आणि सुधाला तर आपल्या बाजूने आपण करून घेऊच शकलो असतो आणि त्यानंतर ही प्रॉपर्टी, ही कंपनी आपल्या ताब्यात घेता आली असती. पण हे सगळं काही करण्या अगोदरच तुम्ही सगळ्यात माती खाल्ली आहे. तर शलाका म्हणते, परंतु हे किती रिस्की आहे? तर रुंदा काकू म्हणू लागते, परंतु तुम्ही जी काही नाटकं केलात त्यामुळे काय झालं? शेवटी व्हायचं तेच झालं ना. अगं या सगळ्यामध्ये माझी कोणतीही चूक नसताना मला आयुष्यभर आता त्या सुधाचे टोमणे ऐकून घ्यावे लागणार. तर शलाका म्हणते, पण कसं झालं हे मलाच कळालं नाही, कारण ज्यावेळी आम्ही आनंदीला पकडलं होतं त्यावेळी ती बेशुद्ध होती आणि तिच्याजवळ कोणताही पुरावा नव्हता आणि सार्थकजवळही कोणता पुरावा मिळालाच नव्हता. मग हा पुरावा सुधा काकू कुठून घेऊन आली? हा पुरावा नक्कीच सुधा काकूच्याच हाती लागला नसेल का? कारण सुधा काकूने त्या माणसाचं उगाचच आपल्याला कारण सांगितलं आहे. हे सगळं काही सुधा काकूने आणि आनंदी मिळूनच केलं आहे. तर रुंदा काकू म्हणू लागतात, जसं त्या दोघांनी मिळून केलं असेल तर मग आनंदी कुठे आहे? आनंदी तर गायबच आहे. म्हणजे सुधा नक्कीच कोणती तरी खेळी खेळत आहे हे दोघांच्याही लक्षात येतं आणि शलाका या गोष्टीचा विचार करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुधाताई विचार करत बसलेल्या असताना सार्थक येतो आणि सुधाताईंना म्हणू लागतो, आई मी आनंदीला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या कुठेच सापडत नाही. मला तर आता भीती वाटत आहे. त्यांचं तर बरं वाईट काही होणार नाही ना? मला खरंच खूप अस्वस्थ वाटत आहे. तर सुधाताई म्हणू लागतात, काळजी करू नको, सगळं काही ठीक होणार आहे. सार्थक म्हणतो, आई मी तुला एक विचारू का? सुधाताई म्हणतात, विचार ना. तर सार्थक म्हणतो, चिडणार नाहीस ना? तर सुधाताई म्हणतात, नाही. तर सार्थक हा सुधाताईंना प्रश्न करतो, आई आनंदी कुठे आहे? तर सुधाताई मात्र काहीच उत्तर देत नाही. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सार्थकला त्याच्या कपाटामध्ये डिवोर्स पेपर मिळतात. ते पाहून सार्थकला धक्काच बसतो आणि त्या डिवोर्स पेपरसोबत एक चिठ्ठीही असते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, सार्थक सर मला माफ करा, मी तुमच्या आयुष्यात आल्यापासून तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम निर्माण होत आहे आणि या गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटत होतं, म्हणूनच मी तुम्हाला सोडून कायमची निघून गेली आहे. तर सार्थक बाहेर सर्वांनाच म्हणू लागतो की एवढ्या वाईट गोष्टी होतील असं कधी मला वाटलंही नव्हतं. आनंदीला कोणीतरी एवढा त्रास दिला आहे की त्यांना मला डिवोर्स देण्यासाठी भाग पाडला आहे. त्यांच्याजवळून डिवोर्स पेपरवर सही करून घेतले गेलं आहेत आणि असं काहीतरी केलं आहे की ज्यामुळे आनंदीला खूप त्रास झाला, परंतु हे कोणी केलं हे स्वतःहून सांगा, असं सार्थक म्हणू लागतो. सुधाताई मात्र खाली मान घालून असतात. आता सुधाताई स्वतःची चूक कबूल करतील का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.